स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिगुल वाजलं. राज्यघटना कलम 243 Q नुसार तुम्हाला माहिती आहे नगर परिषद आणि त्यानंतर आपण पाहायचंय नगरपंचायत ह्या दोघांच्या निवडणुका होणार आहे. दोघांमध्ये नेमका फरक काय आहे की तालुका शहराच्या ठिकाणी तुम्ही नगर परिषद नाव ऐकलं असेल. आता नगरपंचायत काय भानगडे बाबा, तर महानगरपालिकेपासून 20 किलोमीटर अंतरावर ज्या ठिकाणचं उत्पन्न 50% अधिक शेती सोडून बगर व्यवसाय उद्योगावर अवलंबून आहे तिथं आपण नगर काय करतो पंचायत निर्माण करतो. पहा लक्षात घ्या. आता मेन गोष्ट दोघांचाही कॅन्डिडेट सदस्य म्हणून निवडणुकीला उभा राहायचा असेल, ज्याला नगरसेवक व्हायचा असेल तर त्याच्या वयाची पात्रता 21 वर्षे. 2022 पासून प्रशासन चालू आहे, कुठलाही धतुरा विकास नाही, खड्डेच्या खड्डे वाढले, लोकांच्या कमरा गेल्या आहे ना, मनक्यात गॅप पडला, लोक परेशान आहेत. त्याच्यातूनही येणाऱ्या काळात 2022 पासून अर्ध्या हलकोंडाने पिवळे झालेले, टाईट कपडे घातलेले, पेपर कॉटन, 500 रुपयाची 3 वर्षापासून न खर्चलेली नोट आणि त्याला पडलेलं स्वप्न, कोणीतरी म्हणलेलं युवा नेता, त्याच्यावर वाढलेली चहाची उधारी, त्याच्यावर वाढलेली आहे ना हॉटेलची उधारी, त्याच्यावर कटिंगवाल्याचे पैसे, त्याच्याकडे त्या स्टार्सवाल्याचे पैसे आणि त्याच्यातून तो युवा नेता, त्याच्यातून तो कर्ज काढणार उभं राहणार. पण केवळ 4-5 लोक युवा नेता म्हणल्यानं तू नेता होऊ शकत नाही. त्यासाठी ह्या 2-3 वर्षात तो काही सामाजिक काम केलंय का? नाहीतर केवळ आता निवडणुका जवळ आल्या मला नगरसेवक व्हायचंय म्हणून अभिष्ट चिंतन सोहळा आहे ना, महिलांना साडी वाटप, महिलांना कौशल्य प्रशिक्षण योजना आहे ना, महिलांचा धाकटा भाऊ, महिलांच्या हाकेला हाव देणारा, त्याच्यानंतर कर्तव्य तत्पर, कार्यसम्राट, कार्यधुरंधर आहे ना, विकासशील, बापा, शिक्षित, बहुआयामी, नेतृत्व असे नावं लावून बिनाकामी जनतेला भूलथापा देऊन बळी पाडू नका. जनतेलाही विनंती आहे, आता धो पाऊस झाला, पावसानं जे नाही ते वाहून नेलं. या काळात काही एरियामध्ये, काही गल्लीमध्ये, काही वस्तीमध्ये शाळकरी लेकरांना टोंगळ्याभर चिखलापर्यंत जावं लागत असेल तरीही तुम्ही एखादी जात त्याचा धर्म म्हणून मतदान करत असाल तर तशा भिकारचोट लोकांनी मेलेलं बरं. तुम्ही मतदान करताना त्याची जात आडवी आणू नका, त्याचा धर्म आणू नका, त्याचं शिक्षण पहा, त्याची नीतिमत्ता पहा, तो त्या वार्डामधला त्या प्रभागामध्ये वावरत असताना त्याचं आचरण पहा, योग्य वाटला त्याला मतदान करा. मॅटर पक्षाचं नाही, मॅटर जातीचं नाही, मॅटर धर्माचं नाही. जो आपल्या हाकेला हॅलो म्हणल्यावर आलो म्हणतो तो आपला उमेदवार, हॅलो आलोच तो आपला उमेदवार. त्यानं कार्यक्रम ठेवो न ठेवो तो वडीलधाऱ्याचा सन्मान करतो, महिलांचा सन्मान करतो. स्थानिक प्रभागामध्ये एखादी अडचण असेल तर त्या अडचणीला युवक नात्यानं पुढे येऊन ती अडचण सारवण्याचं काम करतो, त्याला मतदान करण्याचं काम करा. आता 2022 पासून अनेकांचे हॉटेलचं बिल बाकी आहे, चहाचं बिल बाकी आहे, टपरीचं बिल बाकी आहे आणि त्याच्यात आता याला व्हायचं नगरसेवक. याच्यासाठी वय लागतं 21 वर्ष, मतदाराचं वय लागते 18 वर्ष. याच्यासाठी पात्रता बित्रता लय मोठ्या मोकार गोष्टी. त्यामध्ये मेन एक गोष्ट ती म्हणजे कोणती बाबा, तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी डिक्लेअर केलं बाबा की सुप्रीम कोर्ट म्हणते 31 जानेवारी 2026च्या निवडणुका घेणं अनिवार्य आहे आणि म्हणून पहिल्या टप्प्यात 246 लक्षात घ्या नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, 10 ते 25 हजारापर्यंतची लोकसंख्या असेल, ज्याचा निम्न भाग शहरी असेल त्या ठिकाणी आपण नगर पंचायत निर्माण करतो. ज्या ठिकाणी 35% अधिक उत्पन्न शेती सोडून बगर व्यवसायावर अवलंबून असते. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट तिचे 3 प्रकार पडतात. जर गावाची लोकसंख्या 25 ते 40 हजारादरम्यान असेल तर क दर्जाची नगर परिषद, 40 ते 1 लाखापर्यंत असेल तर ब दर्जाची नगर परिषद, 1 लाखापेक्षा अधिक असेल तर अ दर्जाची नगर परिषद. 17 ते 23, त्याच्यानंतर 23 ते 38 म्हणजे 37 आणि 38 ते 65 हे सदस्यांचं वर्गीकरण. असो मेन गोष्ट आहे की बाबा याचा खेळखंडोबा जाहीर झाला आहे. आता 1 महिना गल्ली कोपऱ्यात कानात अधिकृत पक्षाचे अधिकृत उमेदवार यांची निवडणूक निशाणी अमकी ढमकी कार्य कुशल युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, कार्यात नेहमी तत्पर, हाकेला आव देणारे, आम्ही सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याची पाण्याची व्यवस्था, नळाची व्यवस्था, रस्ते, गट्टू, बापा एवढं करून यांची निवडणूक निशाणी या खालील चिन्ह दाबून प्रचंड मताने यांना निवडून द्या. 5 वर्ष पुन्हा आम्ही बोकांडीवर बसायला तयार आहोत. तर त्यासाठी
इच्छुक असणाऱ्या तमाम उमेदवारांना विनंती आहे, पैसा खाण्याच्या उद्देशाने है ना, हवाबाजी करण्याच्या उद्देशाने राजकारणात येण्यापेक्षा मला काहीतरी उपेक्षित वंचित गरजवंत लोकांची सेवा करता येईल म्हणून या फील्डकडे या. चला युवकांनो, हां आणि जरासं 50च्या पुढच्या जरासं टाळा. आता बस झालं, 17 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 4 टर्म झाला तरी तुला खुर्ची सुटणं, मरताना पण सोबत नेतो का बापा? नाही ना. म्हणून तरुणांना संधी द्या. पण तरुणांनाही विनंती आहे, हुल्लडबाजी करण्यासाठी, हवाबाजी करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी आहे ना, रुबाब दाखवण्यासाठी राजकारणात येऊ नका. तुला जनतेचा सेवक व्हायचे, राजा नाही. हा मग यासाठी काय बाबा, अर्ज दाखल करण्यास सुरुवात करायची 10 नोव्हेंबरला. उद्या आपण याचं डिटेल पाहणार आहे. नगर पंचायत काय म्हणायचं, नगर परिषद काय म्हणायचं, डिटेल. हो हा अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे 17 नोव्हेंबर. मग अर्ज दाखल करताना पात्रता असतात. तो ज्या प्रभागात उभं राहणार आहे त्या शहराची जी मतदार यादी आहे त्याच्याकडं मतदार यादीत त्याचं नाव पाहिजे. त्याने वयाचे 21 वर्ष पूर्ण केली पाहिजेत. त्याच्यानंतर 12 सप्टेंबर वर्ष 2001 पासून तो 2 पेक्षा अधिक अपत्याचा पालक नसावा. मग ते म्हणेन मी 2 बायका केल्यावर काय तू 15 बायका कर, पण तू लेकरं 2 पेक्षा अधिक असता कामा नये. तू म्हणशील मग तिला 3 लेकरं तिला उभं करता येईल का? तिला बी नाही तुला बी नाही. तुम्ही दोघांनी बी पाव किलो गांजा आलाख निरंजन काला. त्यानंतर मेन गोष्ट आहे 2018 पासून ज्या जातीसाठी तुला आरक्षण सुटलंय त्या जातीचं तुझ्याकडे वैधता प्रमाणपत्र पाहिजे. 2015 पासून तुझ्याकडे शौचालय पाहिजे, ते वापरताय त्याचं प्रमाणपत्र पाहिजे. तू थकबाकीदार नसावा, तू मानसिक रोगी नसावा, तू दिवाळखोर नसावा, तुला आगळा वेगळा नाद नसावा. टंग 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 वाजले की वारान जाऊ द्या की घरी असा तुलनात नसावा. कल्याण चौफेर मुंबई आकडा क्रमांक 7 गुल्ल्या बादशाह पत्ते बित्ते मटका जुगार याचा तुलनात नसावा. नाही तर आलेला निधी अख्खा तो तिकडे लावला, आसमान से टपका खजूर बेलटकन घर का न घाटका, ती ह्या वार्डातल्या लोकांची वांधी. त्यानंतर मेन गोष्ट आहे अर्जाची छाननी. तू भरलेला अर्ज बरोबर आहे का, त्या प्रवर्गातून भरलाय का, तुझे डॉक्युमेंट बरोबर आहेत का, तू लिहिलंय खर्च मर्यादा, त्याच्यानंतर तुझी प्रॉपर्टीज, त्या सर्व गोष्टी बरोबर आहे का नाही, ही असते अर्जाची छाननी. अर्ज मागं घेण्याची अंतिम तारीख. तुला वाटलं माझ्या मागं 10-20 लोक आहेत, पुढच्याला काहीतरी फरक पडतो म्हणून त्याच्याकडून भिकार चोटावणी पैसे काढून घेण्यासाठी तू अर्ज दाखल करून मागं घेण्याची ती या डोक्यात इच्छा असेल तर पहिले टाकूच नको. 1-2 लाखासाठी बेजार होऊ नको. समाज माणसात मान सन्मान ठेव, त्याचा हा कार्यक्रम असतो. मतदान होणार आहे 2 डिसेंबरला आणि मतमोजणी होणार आहे 3 डिसेंबरला. 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन आहे. अपंग दिनाच्या दिवशी मतदान मोजणी होणार आहे. आतापर्यंत कधी त्याला विचारलं नाही तुम्ही, पण मतदानाच्या दिवशी आहे ना सन्मानात त्यांना घेऊन जात असाल तर आताही त्यांचा सन्मान करा, निवडून आल्यावरही त्यांचा सन्मान करा. ती देखील काळाची गरज आहे. ओके. नवयुवकांना विनंती आहे, कपडे स्टारचे घालून पाचशेची नोट लोकाला दाखवून नेता होता येत नसते. त्यासाठी जनमानसात उतरावं लागतंय, जनतेची कामं करावी लागतात है ना. त्यानंतर लोकांच्या अडचणी स्वतःच्या अडचणी समजून त्या अडचणीला सामोरे जावं लागते. तर बाबा दुबार मतमोजणी याचं कारण अनेक लोकांचं मग शहरातल्या मतदार यादीत नाव आहे, गावाकडे बी मी इकडे मी मतदान करायलो, तिकडे मतदान करायलो, त्याच्यानंतर शाही पुसायलो, पुन्हा मतदान करायला चाललो आणि मग याचमुळं 3 वर्षे गेले. सुप्रीम कोर्टानं शेवटी आदेश दिला की 31 जानेवारी 2026च्या निवडणुका घेणं अनिवार्य आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. कळलं. मागील 2017च्या निवडणुकीमध्ये 4 टप्प्यात निवडणुका पार पडल्या होत्या. आता ह्या किती टप्प्यात पडतील काही सांगता येत नाही. आणि म्हणून निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं बाबा आम्ही निवडणुका घ्यायला कटिबद्ध आहोत. त्यासाठी त्यांनी हा अहवाल दिलाय. महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या. यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका, त्यानंतर महानगरपालिकेच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत, नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या. सर्वांनी तयार राहा, चांगले कामं करा, नगरसेवक व्हा आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन तुमचा जो विकास निधी आहे, तुम्हाला भेटलेला पैसा आहे, तो तुमच्या गल्लीमध्ये गटूच्या माध्यमातून, रस्त्याच्या माध्यमातून, नालीच्या माध्यमातून है ना, वृक्ष लागवडीच्या माध्यमातून खर्च करा. आणि असं काम करा की पुढच्या वर्षी तुम्हाला प्रचार करायचं काम पडू नये. प्रभागातल्या लोकांनी एकत्र यावं आणि त्यांनी जाहीर डिक्लेअर करावं
आमचा नगरसेवक हाच. सर्वांना शुभेच्छा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.